लाइडस लोह खनिज उद्योग पर पर्यावरण उल्लंघन के आरोप, जांच के आश्वासन के बाद आंदोलन स्थगित। लाइडस मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड के लोह खनिज उद्योग से निकलने वाले रासायनिक कचरे एवं प्रदूषित द्रव नाले में छोड़े जाने का आरोप लगाते हुए संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष राजेश बेले ने उद्योग की पर्यावरणीय अनुमति रद्द करने की मांग की है। मामले को लेकर 25 अगस्त को प्रस्तावित आंदोलन के मद्देनजर जिला प्रशासन ने बैठक आयोजित की। अतिरिक्त जिलाधिकारी नितिन व्यावरे की अध्यक्षता में हुई बैठक में प्रदूषण नियंत्रण विभाग, पुलिस, कृषि विभाग तथा प्रभावित किसान उपस्थित रहे। प्रशासन ने CSIR नीरी के माध्यम से जांच कर रिपोर्ट के आधार पर उचित कार्रवाई का आश्वासन दिया तथा उद्योग को नाले में रासायनिक कचरा एवं द्रव्य छोड़ने तत्काल बंद करने के निर्देश देने की बात कही। इसके बाद आंदोलन फिलहाल स्थगित किया गया। राजेश बेले ने चेतावनी दी कि यदि किसानों और आसपास के गाँव के नागरिकों को न्याय नहीं मिला तो भविष्य में तीव्र जल आंदोलन किया जाएगा। मी मोहनदास गुरुजी राजूरकर, राहणार सुगा। माझी शेती ह्या लाईस मेटल लगत 12 एकर शेती आहे ती, आणि त्याच्यानंतर पुन्हा आजूबाजूचे जो प्रदूषण शेतकरी आहे अशी 100 एकर जमीन आहे। तर या लाईस मेटलच्या दस्ताने या लोहा खनिज पाण्याद्वारे जे सलरी येते त्याच्यामुळे त्या पाण्याचा ओव्हरफ्लो होऊन शेना माझ्या शेतीमध्ये पाणी नुकसान होते। त्यांनी तो नाल्याचं पाणी बंद करून शेण्या स्वच्छ पाणी सोडावं आणि त्या माझ्या नाल्या शेतीला जे नुकसान होतं आहे त्यांना संरक्षण भिस्त बांधून द्यावं आणि जे माझं नुकसान शेतीचं झालेलं आहे त्याच शेतीचं नुकसान भरपाई करून देण्यात यावं। यांना कंपनीला निवेदन दिलं होतं, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं। तर त्यांच्यानुसार ते आता जे आपण कारवाई केली आहे ते त्यांच्यानुसार कारवाई होईल। लॉयस मेटल लोह खनिज प्रकल्प घुग्गुस यांच्या रासायनिक घाण कचरा रासायनिक द्रव्यामुळे जे जलप्रदूषण झालेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही आत्मदाह आणि अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता। त्या अनुषंगाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली। तिथे प्रकल्पाचे व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, SDO साहेब यांच्या समक्ष बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे आणि प्रदूषण करणाऱ्या लॉयस मेटल या लोह खनिजच्या विरोधात कारवाई होईल। कारवाई न झाल्यास भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। संपूर्ण